नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। आज जर आपण पाहिले चित्र तर छत्रपती संभाजीनगरसह तो जळगाव जिल्हा आणि अहिल्यानगरचे उत्तरेकडील भाग, नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची नोंद तर पहिलेच झाली आहे, पुन्हा ती वाढणार आहे। आणि जो काही दुष्काळी पट्टे होते ज्यांना आपण उद्याची तारीख दिली आहे सोमवार आणि मंगळवार, या 27 आणि 28 तारखेला या लातूरसह लातूरच्या अनेक भागांमध्ये त्याच पद्धतीनं धाराशिव उमरगासह जे काही परिसर आहेत बार्शी वगैरे यांना पण दिलासा मिळणारच आहे। आता ह्याच 4 दिवसामध्ये मी तुम्हाला खरं तर अगोदर व्हिडिओमध्ये सांगितलंय, पण अनेक जणांचा हट्ट असतो की आजही लाईव्ह घ्या, आम्हाला थोडं करमतंय, त्यामुळे हा लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करतोय जसा वेळ मिळेल तसा। तर आज मराठवाड्यातल्या रात्री बेरात्री परभणी जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये जोर हा मेघगर्जनेसह असेल। त्या भागांची नावं आहेत बडमणी, केज भाग, उत्तर परिसर, परळी, वैजनाथ, गंगाखेड परिसर, तर नांदेडच्या अनेक भागांना आज बऱ्याच ठिकाणी पाऊस चांगला असणार आहे। त्याच पटीनं जर आपण पाहायला गेलं तर इकडे कन्नड, सिल्लोडसह भोकरदन, जाफराबादचाही समावेश सर्वाधिक असेल। बुलढाणा, चिखली, खामगावचाही नंबर सर्वाधिक जास्त चांगल्या पावसाच्या रडारवरती असणार आहे। आता आपण जर पाहिलं ह्या भागांची नावं जे आपण यांना उद्याच्या तारखा दिल्यात, तो म्हणजे बीड जिल्हा, धाराशिव पट्टे, लातूर जिल्हा, सांगली, सोलापूर, पंढरपूर एरिया, अहिल्यानगरचे एकंदरीत सर्व तालुक्यामध्ये दमदार ते जोरदार ह्या दोन्ही पटीच्या ॲव्हरेज रेटमध्ये असं सगळे भाग घेण्यासाठी वातावरण सक्रिय होते उद्या। पण वातावरणाची क्रेज सकाळी काही ठिकाणी, तर दुपारनंतर काही ठिकाणी, तर काही ठिकाणी संध्याकाळी। आणि त्याच अंदाजामध्ये तुम्हाला हे पण सांगितले लक्षपूर्वक आहे का की सोमवार दिलेला असेल तर तुम्हाला मंगळवारपर्यंत थांबायचं, एक दिवस मागे पुढे होईल, पण पाऊस मात्र तुमच्या पिकांना चांगलाच समाधानकारक का होण्यात येणार आहे या 2 दिवसामध्ये। रामहरी तांबडे सर आपल्याही भागात नांदुरघाट परिसराला उद्यापासून सुरुवात होते, अशा प्रकारची केज आहे। तर आपण पहिले 27 आणि 28 आणि पुढचे तारखा कशा दिल्याकडे लक्ष देऊयात। 27 तारखेला छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, अकोला, अमरावतीसह नागपूर जिल्हा, चंद्रपूर, गोंदिया, एकंदरीत विदर्भाच्या जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेचं प्रमाण वाढतं आहे। उद्या देऊळगाव राज्यामध्ये सुद्धा पावसाचा भर आहे। लोणारसह हिंगोली आणि वाशिमला सर्वाधिक जास्त जोर असेल। वाऱ्याचा देखील प्रभाव पाहायला मिळेल, थोडे वारे देखील वाढतील, पण वारे हे ढग आणण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे, ना की हे ढग पुढे घेऊन टाकलेला कामी येतील। मी तुम्हाला कालही व्हिडिओमध्ये सगळं समजून सांगितलंय की वातावरण जरी ढगाळ व्हायला मिळालंय तरी वातावरणामध्ये वारे जरी असले तर हे संध्याकाळपर्यंत डेव्हलप होतील। ज्या ज्या ठिकाणी कडक उन्हाचा झटका पडेल त्या त्या ठिकाणी मेघगर्जने सुद्धा पाहायला मिळेल। आजही काही भागांमध्ये परभणीच्या, जालन्याच्या गर्जना ऐकू आली आणि त्या पद्धतीने मेघगर्जना आहे। मात्र उद्या दुष्काळी पट्टा जो आहे तो सोलापूर, लातूर, बीड हे तुम्हाला 4-5 दिवसापूर्वी सांगितले, पण सांगितलेलं बरं आहे। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत। उद्या नाशिककरांचं टेन्शन वाढते, म्हणजे नाशिकचा काही असा भाग आहे मित्रांनो, खरं तर खूप गंमत आहे की या नाशिक जिल्ह्याला जेवढं तरसवलं होतं तेवढंच बरसलं आहे आणि यांचा पाऊस काय 4-5 दिवस नाव घेत नाही उघडायचं, पिकं खराब सुद्धा होऊ शकतात अशी परिस्थिती आहे। मित्रांनो, पावसाळी जो पॅटर्न आहे 2 महिने कमी राहणारा आणि 2 महिने पिकांना नासवणारा, ही कंडिशन आता तुम्हाला घेऊन पुढे पाहिजे। 1972चा दुष्काळ तर गेला तेल लावत, सरळ सरळ बोलतो, पण याच महिन्यामध्ये हे जे काही लातूरकर आहे, धाराशिवकर आहे, चिंतेमध्ये होते, यंदा ह्या 4 दिवसामध्ये त्यांची चिंता दूर करणार असणार आहे। ठीक आहे, आता एक एक विभाग पाहू आपण। पहिले पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश सर्वदूर दमदार ते काही ठिकाणी मध्यम पिकांना चांगला दिलासा मिळेल अशी सर्वदूरची व्याप्ती ह्या 3 दिवसात कंप्लीट होईल। उद्यापासून यांचा जोर वाढतो आहे। एकंदरीत मराठवाड्याचे सर्व जिल्हे आणि सर्व तालुके उद्यापासून स्टार्टअप होते। काहींना जर सोडलं तर मंगळवारी घेईल, की 2 दिवस त्याच्यामुळेच तुम्हाला सांगितले तुमच्या भागात सुरू करायला 2 दिवस लागतील। तसंही कालपासून काही काही ठिकाणी पाऊस पडतो आहे, त्या पावसाला आपण 10-5 ठिकाणी पडला असं म्हणूयात, पण ह्या भागांना तो होणार आहे। आता एकंदरीत विदर्भाच्या संपूर्ण जिल्ह्याचा जर आढावा आपण बघितला तर नागपूर पासून ते चंद्रपूर आणि पूर्व विदर्भात संपूर्णतः सर्वदूर पावसाची नोंद उद्याच 100% या भागांची होऊन जाईल। बाकी राहिलेला अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली सह यवतमाळ जिल्हा,
च्या सर्व तालुक्यांना बाबुळगाव सह हे पुसद डिग्रजचे जे काही भाग आहेत, नांदेड माहूर गड परिसर जे काही आहेत, यांची सुद्धा व्याप्ती आज संध्याकाळी ते उद्या संध्याकाळपर्यंत अनेक भागांची पूर्ण होऊन जाईल. सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात. तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत मेसेज पोहोचतो. त्यानंतर राहिलेला चिखली आणि देऊळगाव राजा, खामगाव जे काही अमरापूर परिसर आहेत, इकडे पाळा वगैरे नायदेवी पट्टा जे आहेत आणि त्या पलीकडे हे उत्तरेकडील जे काही भाग आहेत, यांना सुद्धा चांगलाच झोडपणार आहे. या 3 ते 4 दिवसामध्ये या भागांचा देखील जोर आणखीन वाढणार आहे. एकंदरीत यांच्या चेहऱ्यावरती समाधान राहील असा चांगला पावसाळा यांच्या भागात देखील ऍक्टिव्हेट होणार आहे आणि कालपासून इथे चालू पण आहे. तर अशा प्रकारची होती आजची अपडेट आणि अनेक भागांना हा चांगल्या पद्धतीचा असेल. बरं ठीक आहे, आता 27-28 तुम्हाला समजलंय मंगळवार आणि सोमवार काय घडणार आहे. मंगळवारी जर वाऱ्याने साथ दिली तर छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागांच्या नदी नाल्यांना देखील पाणी येईल अशी प्रचिती या भागामध्ये आहे. संभाजीनगरचे एकंदरीत क्षेत्र आहेत, पैठण, गंगापूर ते वैजापूर भाग आहेत आणि याच्यामध्ये अंबड, जालन्याचाही समावेश आहे. त्याच पटीनं घनसावंगी, गेवराई पट्टा इथल्या शहागड परिसराकडला भागांचा समावेश आहे. त्याचबरोबर घनसावंगी बरोबरच परभणी आणि पाथरी हा देखील भाग नदी नाल्यांच्या रडारवरती येऊ शकतो. पण ठीक आहे, एवढी मोठी कंडिशन जरी नाही झाली तर इथे वळणं तरी भरतील. मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितले या टप्प्यामध्ये अनेक भागांना पाणी येऊ शकतं, एक परसभर म्हणा, अर्धा परस किंवा पाणी तरी चालू होऊन जाईल. अशा पद्धतीची कंडिशन ह्या 4-5 दिवसामध्येच आहे आणि ही सर्वत्र नाहीये, पण महाराष्ट्राला सर्वशाम सगळ्यांच्याच विहिरीचं पाण्याचा स्रोत जो वाढणारी कंडिशन आहे ती ह्या महिन्याभरात होऊन जाणार आहे. पण ह्या 4-5 दिवसामध्ये अनेक भागांच्या विहिरीचा पाण्याचा प्रश्न हा मिटवणारा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 ऑगस्टपर्यंत ही सगळी कंडिशन पूर्ण होऊन जाईल. मंगळवारची कंडिशन समजते तुम्हाला, कारण की याच्यामध्ये सर्वाधिक जास्त जोर जो आहे तो परभणी ते छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगरच्या उत्तरेकडील संगमनेर, शिर्डी परिसराचा निवासा पट्ट्याचाही समावेश याच्यामध्ये आहे. तर आता बुधवारी काय घडणार आहे देखील बघा. सोमवार आणि मंगळवार जे आहेत हे पूर्णपणे व्याप्तीच्या बाबतीत चांगले आहेत, पण लातूरकरांच्या वळणाला पाणी लागेल अशी पद्धत जी आहे अहमदपूर, सावंतवाडी, विर्याच्या अनेक भागांमधली ती 29 जुलैला स्टार्टअप होते आणि ह्या पावसामध्ये जी काही सिस्टम बनलेला आहे धर्माबादकडे इथे देखील अधिक पावसाचा राहणार आहे आणि महाराष्ट्राला पाऊस जवळपास महाराष्ट्राचा पिच्छा सोडत नाही 31 जुलैपर्यंत. तिथून पुढे 1-2 तारखेला सुद्धा त्याचा जोर आहे. एकंदरीत मराठवाडा आणि विदर्भ कदरल्याशिवाय राहणार नाही 2 तारखेपर्यंत अशी भाग आहे. 40% एवढी चांगली व्याप्ती असणारा पाऊस आहे. एकंदरीत सगळं चित्र तुम्हाला समजलंय. उद्याही पाऊस आहे, परवाही आहे आणि दक्षिण महाराष्ट्र, दक्षिण मराठवाड्याला उद्यापासून स्टार्ट होते. आजही तिथे काही ठिकाणी परभणी वगैरे लातूरमध्ये ठिकठिकाणी पडेलच, पण चांगल्या पद्धतीचा पाऊस महाराष्ट्राला ह्या 4-5 दिवसामध्ये मिळणार आहे आणि दक्षिण महाराष्ट्रात उद्यापासून होते. पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.